त्यांचा स्वतःचा होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बॅटमधून धावा या पाहायला आम्हाला निश्चित मजा येईल. त्यांच्या सोबत नशिबाची साथ असेल तर निखिल आणि राज इथे षटकांची, चौकारांची आणि सुंदर फटक्यांची आतषबाजी करू शकतो आणि येणारी वेळ आपल्याला निश्चित सांगून जाईल की कशा प्रकारे फलंदाजी होते. मजगाव संघाचा 12 प्रतिनिधी असेल तर आम्हाला नावं सांगण्यासाठी नक्कीच मोहम्मद मुदस्सर आलेला आहे. प्रथम गोलंदाजी पहिलं षटक घेऊन पंचाने इथून इशारा दिलाय की इथे आपण इथे सामन्याला सुरुवात करतोय, खेळाला सुरुवात करतोय. पहिला षटक हे पॉवर प्लेचा असल्या कारणाने आपण इथे पाहतोय सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आणि सर्कलच्या बाहेर 2, एक म्हणावं लागेल काऊ कॉर्नरच्या दिशेला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, असे 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मुदस्सिरचा, हो शॉट ऑफ लेन प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक जो आहे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होऊन इथे जर्मन सर्वे संघानं खातं ओपन केलंय. निखिलने एका धीम्या गतीने सुरुवात केलेली आहे, पण काही हरकत नाही. चेंडू निश्चितच बॅटवर घेतला आणि जवळच एका मिड विकेटच्या दिशेला ढकलला आणि एक धाव इथे घेतलेली आहे. जर एक धावानं खातं ओपन झालं, स्ट्राईक रोटेट होऊन राज आता स्ट्राईक एडला दिसतोय. मुदस्सिर गोलंदाजी कशा प्रकारे होते येणारे 5 चेंडू मध्ये आपल्याला कळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा मुदस्सिरचा, ओहो निश्चितच चेंडू पाठीमागे जातोय पॉइंटच्या दिशेला. सेकंड स्लिप इथे पुन्हा एकदा आपण बघूया. एक धाव, असं वाटत होतं की एक धाव येईल, परंतु तसं नाही झालं. दुसऱ्या धावाला राजने कॉल केला निखिलला आणि निखिलही तयार झाला होता दुसऱ्या धावेस आणि सहजरित्या दुसरी धावही पूर्ण केलेली आहे. तर या निश्चित दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. मुदस्सिर पुढील चेंडू आपल्या या षटकातला, ओहो काय चेंडूला आपण बघतोय दिशा दिले, सहज तटून काढलेला चेंडू. कारण राजला सुद्धा माहिती आहे षटक 5 ओव्हरचा षटक आहे, 5 षटकांची इनिंग आहे आणि कशा प्रकारचा खेळ व्हावा हे राज आणि निखिल या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे ठाऊक आहे. तर त्या प्रकारची रणनीती त्यांच्या निश्चित माइंडमध्ये सेट केलेली असेल. निखिल कालच हो जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंच इथे अपील फेटाळताना. तर मिलिंद महाडिक यांसकडून प्रत्येक षटकारा 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय मिलिंद महाडिक यांसकडून. तर निखिल दारवे काल साळाव इथे टुर्नामेंट झाला 50,000च्या, त्यामध्ये निखिल आयकॉन होता A1 नांदगाव संघाकडून आणि शेवटच्या क्षणापर्यंत चांगल्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजीचा नमुना पेश केला आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा ठरलेला आहे. तर एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे निखिल. तर इथे कशा प्रकारची फलंदाजी करतोय बघूया, पाहूया. ओहो काय स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, कार्पेटच्या सहाय्याने सरळ जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषे पार. 4 धावानं जय हनुमान सर्वे संघ धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 8 धावसंख्या, कोणताही फलंदाज अजूनही बाद नाही, म्हणजे सलामीची जोडी. प्रत्येक षटकारास मिलिंद महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारास मग निखिलने असो किंवा राजने असो कोणही फलंदाज इथे येऊन षटकार मारतोय तर 100 रुपये त्याला मिळणार आहेत, पारितोषिक मिळणार आहे. इथे निखिल जोरदार प्रहार करण्याचा डीप फाईन लेगच्या दिशेला, स्क्वेअर लेगच्या दिशेला, परंतु बॅट मिडल झाला नाही चेंडू आणि हा चेंडू निश्चित निर्धाव निघाला. पंचाने हात देऊन इशारा केलेला आहे उंच करून की इथे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका अखेरीच धावसंख्या होते जनमान सर्वे संघाची, कोणताही फलंदाज बाद नसताना 8 धावसंख्या. तर हा स्कोरिंग पिच आहे. इथे फलंदाजाच्या बॅट मधून चांगल्या प्रकारे धावा येतात, कारण याच्या आधी 2-3 टुर्नामेंट झाल्या या महिन्यामध्ये. जय हनुमान सर्वे आयोजित, तसेच गावदेवी चिकणी आयोजित आणि पुन्हा एकदा आता याच मैदानावर भव्य दिव्य अशी 1 लाखाची स्पर्धा राधाकृष्ण ग्रामस्थ मंडळ चिकणी आयोजित इथे
या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत फायनल दिवस गुरुवार असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला आयकॉनच्या स्वरूपात बरेचसे नवीन खेळाडू बरेचसे नवीन असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या संघातून 8 संघ येतील आणि प्रत्येक संघामध्ये 4 खेळाडू आयकॉन असणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा 32 आयकॉन असणार आहेत. 32 खेळाडू आपल्याला आयकॉनच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहेत आणि त्या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर स्पर्धा पाहण्यासाठी जर काही कामं असतात, काही ऑफिसेस वर्क असतं, जॉब असतात, बिझनेस असतो, त्याच्यामुळे पाहता येत नाही. पण आयोजकांनी एक सुंदर इथे आयोजन केलेलं आहे, अरेंजमेंट केलेलं आहे. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे मॅचेस पाहू शकतो. पहिलं षटक संपलं. ज्यानमान सर्व संघाने 8 धावा बनवल्या पहिल्या षटकामध्ये आणि सुंदर असं भव्य दिव्य असं मैदान आहे. आपण बघतोय बरोबर सेंटरला पिच निर्माण केलंय, तयार केलंय आणि पूर्ण 360 ला बाउंड्रीज आहेत आणि आजकाल असे मैदान मिळत नाहीत. आपण बघतो शक्यतो 180 नाही तर 270 मध्ये असतात, पण पूर्णपणे 360 मध्ये हा मैदान आहे. तर दुसऱ्या षटकामध्ये एक फिल्डर हा सर्कलच्या बाहेर जाईल आणि 8 खेळाडू हे मैदानाच्या या सर्कलच्या आतमध्ये. तर इथे हे काय चेंडू दिशा दिले कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू राज दिरकावून देतोय चौकारामध्ये. इथे बघितलं चेंडूने चौकारामध्ये रूप धारण केलं आणि हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. राजच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तर इथे 8+4 12 धावा फलकावर लागतायत जय हनुमान सर्वे संघाच्या. तर राज एक असा खेळाडू आहे, बरेचसे आपण स्पर्धा या आमच्या लोकल ठिकाणी झाल्या, तसेच मुरुड तालुक्याच्या बाहेर सुद्धा झाल्या. राज कधी कधी आपण अधूनमधून बघतो आयकॉनच्या रूपात सुद्धा त्याला पाचारण केलं जातं आणि राजने इथे लगातार दुसरा चौकार मारलाय. हा जातोय लोंघांच्या दिशेला. सॉरी षटकार आहे का? ओलेंटस इथे पाठीमागे बसलेले आहेत. ओके. तर खेळाडूने आपण बघतो खेळाडूरीती दाखवलेली आहे. मजगाव संघाचा तो क्षेत्ररक्षक जो आहे त्याने खेळाडूरीती दाखवलेली आहे की नाही हा षटकार आहे. कारण इथून असं चित्र दिसत होतं की हा चौकार जातोय की चौकार गेला, परंतु नाही, 6 धावा आलेल्या आहेत. तर राज इथे आपलं पूर्णपणे आपण बघतोय पूर्णपणे श्रेय देताना 100% श्रेय देताना आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांसह खेळतोय. आपल्या संघाला जाऊन नेऊन ठेवतोय. धावसंख्या होते 18. तर इथे दुसरं षटक थोडंसं महागडं आहे एक्सपान्सिव्ह ठरताना हा गोलंदाज तिसरा चेंडू घेऊन स्टेप आउट होऊन फ्रंट फुटला येऊन हा बाकी गिरकावून देतोय. चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर न जाता क्षेत्ररक्षक जो लॉंघॉनला आहे त्या आणि बाकी कोणतीही चूक न करता चेंडू हातामध्ये घेतला. इथे राजच्या इनिंगची पूर्णपणे संपुष्टात येते खेळी. राजला तंबूत परतावं लागेल झेलच्या रूपामध्ये. तर इथे तिसऱ्या चेंडूवर हा गोलंदाज चमकला आहे. राज सारख्या एक आक्रमक फलंदाजाला इथे बाद केलेला आहे झेल रूपामध्ये. तर तिसऱ्या चेंडूवर दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर राज बाद होतोय आणि आता वनडाऊनला जातोय राजची जागा घेण्यासाठी. पुढील फलंदाज सुजल बद्दल काय सांगावं. सुजल एक नवीन खेळाडू तयार होतोय जय हनुमान सर्वे संघाकडून आणि खरोखर प्रॅक्टिस मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करतो तसंच ज्यावेळी मॅचेस असतात त्यावेळी सुद्धा त्याने करून दाखवलेलं आहे. जेव्हा भोयेगर मध्ये जेव्हा टुर्नामेंट पार पडल्या त्यावेळेला जय हनुमान काशीद विरुद्ध जय हनुमान सर्वे अशी लढत होती आणि त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना सुजलने लगातार 3 षटकार मारले होते. शेवटला 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना कुठेतरी कमी पडलं. जय हनुमान सर्वे संघ पराजय झाला, परंतु सुजल तिथे निश्चितच सगळ्यांची मनं जिंकून घेतली आपल्या फटक्यांमधून. तर हा सुजल इथे वनडाऊनच्या रूपात निखिलला साथ देण्यासाठी गेलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. तर शहापूर, कल्याण आणि मुंबई मधून 2 पंच आम्ही या स्पर्धेसाठी खास बोलवलेला आहेत. काय चेंडू, खरोखर चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. कारण पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, नंतर लगेच विकेट आणि आता चौथा चेंडू डॉट. खरोखर सुंदर इथे कमबॅक म्हणावं लागेल. हा गोलंदाज गोलंदाजी करतोय मजगाव संघाकडून. नायब आहे कारण इथे ट्रिम केलेले केस, त्याच्यामुळे मी लगेच मला लक्षात आलं नाही. थोडासा थ्रो मध्ये
इथे निखिल आणि राज सुजलला थांबून ठेवतोय. होईनाय चाललं होतं. सुजलने तिसरी धाव घेण्यासाठी आपलं नॉन स्ट्राईक एंड सोडलं होतं. नंतर निखिलने लगेच कॉल केला. सुजलला पुन्हा माघारी परतावलं, मागे पाठवलं. कारण सुजलचं विकेट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि निखिलचं तर आहेच आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणं निखिलला अतिशय गरजेचं आहे. कारण 5 षटकांचा सामना आहे आणि एका बलाढ्य संघासमोर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. जय हनुमान सर्व संघाला आपलं स्थान टिकून ठेवण्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल धारवे याचा नायब येतोय. पुन्हा एकदा चेंडू घेऊन हो काय चेंडू आहे, जातोय फाईन लेगच्या दिशेला. सरळ पाठीमागे तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडण्यासाठी धावतोय. तत्पूर्वी धावा येत आहेत. 2 धावांना पुन्हा एकदा जय हनुमान सर्व संघ जाऊन पोहोचतोय. 22. तर इथे दुसरा षटक ही संपलेला आहे. तर मी निश्चित अपडेट देईन. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 8 धावा आणि त्यानंतर नायब पहिल्या 2 चेंडूवर महागडा ठरला. नंतर सुरेख कमबॅक केलंय आणि धावा दिल्या फक्त 14. काही हरकत नाहीये, कारण 14 धावा देणं निखिल सारख्या फलंदाजासमोर हे कुठेतरी यशस्वी आपण म्हणू शकू की हा गोलंदाज कुठेतरी यशस्वी ठरलेला आहे. परंतु काही हरकत नाही, निखिलकडे सुद्धा अजून 3 षटक बाकी आहेत, 18 चेंडू येणं बाकी आहेत. तर त्यामध्ये सुजल आणि निखिलची काय रणनीती असणार, कारण धावसंख्या 22 झालेली आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक इथे मुदस्सीर घेऊन येतोय. कारण मुदस्सीरच इथे पहिलं षटक अतिशय सुरेख षटक पडलं होतं. भले तिथे त्याने विकेट्स घेतला नसेल, फलंदाज बाद केला नसेल, परंतु धावा रोखण्यास यशस्वी ठरला हा मुदस्सीर. तर पुन्हा एकदा आपल्या कोठ्यातील आपला वैयक्तिक दुसरं आणि षटकातील या तिसरं षटक, ह्या इनिंग मधलं तिसरं षटक घेऊन येतोय सुजल. निखिल इथे नॉन स्ट्राईक एंडला, तर सुजल स्ट्राईक एंडला. तर सुजल कडून आता कशा प्रकारची कामगिरी होतीये, कारण मुदस्सीर सारखा चांगला गोलंदाज गोलंदाजी करेल सुजल साठी आणि सुजल सुद्धा तयार आहे की आपल्या बॅट मधून कशा प्रकारचं आपण हाणामारी करायची, मारायचं कसं, आता तो नक्कीच सेट करून हा काय जबरदस्त. मी मगाशीच म्हटलं होतं. ओहो, इथे बॅड लक हार्ड लक थोडस सुजलचा चांगलाच फटका इथे गिरकावून दिला होता लॉंगऑफच्या दिशेला. पण तौफिक सारखा चांगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि तौफिकने आपलं सुरेख काम केलं. सुजल मगाशीच म्हटलं होतं एक चमकता हिरा आता नवीन आजकाल जयनमान सर्व संघाकडून चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतोय आणि आज सुद्धा यशस्वी ठरताना दिसत होता. हा जर चेंडू थोडासा अजून उंच गेला असता तर तौफिकच्या वरून गेला असता, कारण हा तौफिकने तो झेल घेतला, तो कुठेतरी थोडाफार त्याने जंप मारून घेतला. त्याच्यामुळे सुजल इथे अपयशी ठरला आणि यशस्वी ठरला इथे तौफिक मजगाव संघाचा खेळाडू. आणि सरोज धारवे, कारण सरोज धारवे अधूनमधून आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करतो, पण पाहायला गेला तो सुद्धा महाडमध्ये शैक्षणिक शिक्षणासाठी आणि जॉबसाठी सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याला आपल्या संघासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. परंतु आज त्याच्या मैदानावर ही स्पर्धा असल्यामुळे, आपल्या होम ग्राउंडवर असल्यामुळे तो आज इथे खेळण्यासाठी दिसतोय. पुढील चेंडू मुदस्सीरचा पुन्हा एकदा. हो, इथे बोल त्रिफळाची काय कमी पडलं सरोज कडून हे आता सांगायला नको. तर मला वाटते चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता, चेंडू सोडून त्याला असं वाटलं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून हा वाईटला जाईल किंवा वाईट पंच घोषित करतील, पण असं ठरलं नाही. मुदस्सीरने आपलं काम चोखरित्या बजावलेलं आहे. तिसरा चेंडू, तिसरा त्रिफळा म्हणजे तिसरा स्टंप, लेग स्टंप इथे उडवलेला आहे. त्याच्यामुळे इथे गोलंदाजी कुठेतरी यश इथे प्रदान करताना, यश आपल्याकडे घेताना मजगाव संघ पण इथे अपयशी ठरतोय, अपयशी ठरतायत जय हनुमान सर्व संघाचे फलंदाज. निखिल थोडासा
हॅलो विशाल, काय झालं? ओके ना. तर मी इथे पहिले सर्वप्रथम आयोजकांना, ज्या खेळाडूने कोऑपरेट केलं मजगाव संघाकडून, तर त्यांचं मी इथे स्वागत करतोय या निर्णयासाठी. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. कुठेतरी सामना थोड्या वेळासाठी थांबला होता, पुन्हा एकदा सुरुवात होतीये. मुदसिर पुढील चेंडू घेऊन अनिशसाठी, हो हो, काय अफलातून फटका जातोय सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे वन बाउन्स टू बाउन्स चौकार आणि इथे धावा येणं गरजेचं आहे. तर महत्वाचे विकेट तंबूत परतलेले आहेत. एक राज आणि दुसरा सरोज बाद झालाय. पूर्णपणे निराशात्मक अशी कामगिरी करताना आणि निखिलवर एक प्रेशर दडपण वाढवताना दोन फलंदाज, परंतु अनिशने जर चांगल्या प्रकारे जर इथे निखिलला साथ दिली तर निश्चितच जहानमन सर्वे संघ 50 सहज पार करू शकतो. मुदस्सीर इथे चांगल्या लय मध्ये चांगले फलंदाज तंबूत परतवले. इथे शॉर्ट ऑफ लेन बघा, चेंडू हा 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 हा, काय झेल टिपलाय. परागने कोणतीही चूक केलेली नाही. जसा बाउन्स चेंडू टाकला, थोडीशी बॅटला एज लागू चेंडू पाठीमागे यष्टीरक्षक पराग खोत तिथे तयारच होता आणि पराग खोतने कोणतीही चूक न करता अनिशला झेल बाद केलंय आणि अनिशच्या सुद्धा इनिंगचा इथे खात्मा होतोय. तर पूर्णपणे निराशात्मक अशी कामगिरी करताना, कारण इथे आपले फलंदाज आपल्या मैदानात पिचवर राखून ठेवणं गरजेचे असताना इथे एका मागोमाग फलंदाज तंबूत परतत आहेत. तर इथे गणेश जातोय. गणेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे काही मॅचेस मध्ये, काही स्पर्धेमध्ये. तर आज सुद्धा तो निश्चित निखिलने त्याला कानमंत्र दिला असेल, कारण अजून सुद्धा या इनिंग मधले पुढील 2 षटक येणं बाकी आहेत आणि निखिल किती जबाबदारीने खेळतोय ते बघा. स्वतःचा विकेट राखून ठेवलंय. निखिलला माहित आहे एक बलाढ्य संघासमोर आपल्याला कमीत कमी 40-45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. 50 सुद्धा धावा या मैदानात खूप कमी आहेत, कारण एक बॅटिंग पिच, स्कोरिंग पिच आहे. ही ते बाकी शॉर्ट ऑफ प्लेन प्रकारचा चेंडू, मुदस्सीरचा पंच इथे दंड ठोठावतायत, पनिशमेंट देत आहेत गोलंदाज मुदस्सीरला. खूपच लेग ऑफ समचा, खूपच चेंडू बाहेरून गेला होता आणि पंचांनी वाईट घोषित केला. तर 1 धावानं धावसंख्येत भर. जहानमान सर्वे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावसंख्या. गणेश पुन्हा एकदा मुदस्सीरच्या चेंडूचा सामना करेल ओव्हर द विकेट. ओहो, चेंडू पाठीमागे, पुन्हा एकदा पराग. भावेश खेडेकर यांचं इथे आगमन झालंय, तर त्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. भावेश खेडेकर. तर ही ते गणेशने सुद्धा नाराज केलं. निखिलला असं वाटलं की गणेश कडून कुठेतरी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल, परंतु इथे असं चित्र दिसलं नाही. पहिल्याच एक चेंडू इथे डॉट निघाल्यानंतर पुढील चेंडूवर गणेश इथे बाद झाला. तर इथे पूर्णपणे फलंदाजांची जर लाईनअप, बॅटिंग लाईनअप बघितलं तर पूर्णपणे निराशात्मक आणि डळमळलेल्या अवस्थेत जहानमान सर्वे संघ. प्रणित जातोय इथे गणेशची जागा घेण्यासाठी. धावसंख्या 27 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत. आमचे अनिकेत स्कोरर सांगतायत की जहानमान सर्वे संघाचे 5 फलंदाज तंबूत परतलेत. मुदस्सीर इथे खूपच सुंदर कमबॅक. पहिलं षटक सुद्धा चांगलं टाकलं होतं, पण त्यापेक्षाही हे तिसरं षटक चांगल्या प्रकारे टाकतोय. हा एक सन्मानपूर्वक फटकार म्हणावा लागेल. इथे एक कव्हर पॉइंटला ढकलून दिलं क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर केलं आणि अशा प्रकारे तिसरं षटक ही संपलं आणि तिसऱ्या षटका अखेरीच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे जहानमान सर्वे संघाची हळूहळू हळूहळू आणि एक धीम्या गतीने धावसंख्या वाढत आहे. जहानमान सर्वे संघाची धावसंख्या होते धावफलकावर 28 धावसंख्या तिसरं षटक समाप्ती झाल्यानंतर. तर आता उर्वरित 2 षटकांमध्ये पराग आणि इतर खेळाडू त्याची पूर्ण टीम बघूया कोणावर चेंडू सोपवतायत. चौथा षटक ची जबाबदारी कोणावर सोपवतोय कर्णधार इथे पराग. तर तौफिक येतोय चौथा षटक घेऊन. तर इथे
चौथा षटक घेऊन आलेला आहे. तौफिक सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, एक फास्टर गोलंदाज आहे, एक चांगली गती आहे, चांगला पेस आहे. तर या भावेश खेडेकर निश्चित त्याचं लग्न सुद्धा जवळ आलेलं आहे आणि तो एक त्याला एक आनंद आहे आणि एक मोठी स्पर्धा त्यांच्या ग्रामस्थांकडून स्वतःच्या आज गावाकडून आज आहे. ही स्पर्धा जी आहे ग्रामस्थांकडून ठेवलेली आहे. विजय काते यांना विनंती करतो की भावेश खेडेकर आपलं स्वागत निश्चित केलं. कारण भावेश खेडेकर आज इथे जरी प्रेक्षकाच्या भूमिकेत जरी असला परंतु तो खेळाडू सुद्धा आहे. त्याला खेळाडूची खूप इथे क्रिकेटची सुद्धा आवड आहे आणि खेळाडू म्हणून आपण त्याला सुद्धा पाहिलेला आहे. तर इथे पंच पुन्हा एकदा इथे तौफिक आहे, पनिशमेंट देत आहेत. तौफिकचं एक आहे चौथ्या षटकातला हा पहिला चेंडू अवांतर टाकतो, वाईट टाकतोय. पंचाने इथे वाईट घोषित केलाय, त्याच्यामुळे इथे एक प्लस धाव मिळेल. ज्यावर सर्व संघाला धाव संख्या होते 29. पुढील चेंडू इथे प्रणित सोडून देतो. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, इकडे ढकलून देण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, परंतु काही गरज नसताना इथे निखिलने सुद्धा पाहिलं होतं. पंचांचं तर लक्ष पूर्णपणे आपण बघतोय किती बारकाईचं आहे. जसा चेंडू अवांतर वैको ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला, पंचांनी सरळ हात दोन्ही फैलावून वाईट घोषित केला. पुढील चेंडू हो आता बाकी इथे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. एक धाव काढून निखिलकडे स्ट्राईक देणं गरजेचं होतं, हे प्रणितला सुद्धा माहित आहे आणि म्हणूनच प्रणितने निखिलने सुद्धा सांगितलेलं असेल. कारण इथे जास्तीत जास्त चेंडूंचा जर सामना करावा लागला तर तो आहे निखिल, कारण त्याला जास्त फेस करावं लागेल. कारण त्याच्याकडेच एक चांगल्या प्रकारची ॲबिलिटी षटकार मारण्याची आहे, धावा काढण्याची आहे. चेंडू जातो मागे, अडवलेला आहे. काय क्षेत्ररक्षण झालंय इथे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं जिथे जिथे चेंडू गेले तिथे ते क्षेत्ररक्षकाने चोख कामगिरी बजावलेली आहे. जास्तीत जास्त धावा न देण्याचा त्याने इथे एक ठाण मांडलेली आहे आणि त्या प्रकारची सुद्धा तिथे पूर्णपणे यशस्वी ठरतायत मजगाव संघाचे खेळाडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा तौफिकचा. चौथा षटक प्रगतीवर असताना निखिल थोडा नाराज दिसतोय, निराश दिसतोय. हा चेंडू बीट झाल्यानंतर निखिल नाराज झाला प्रणितवर, कारण निखिलला माहित आहे आपल्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. निखिलने या ज्या आधीच्या चेंडूवर एक धाव काढली, कारण धावा सुद्धा येणं गरजेचं आहे, धावा सुद्धा पुढे व्हायला पाहिजे, फॉरवर्ड व्हायला पाहिजे, म्हणून निखिल धावला. परंतु आता प्रणितला काहीतरी करावं लागेल. ही ते त्रिफळा चित होतोय आणि बघा हा चेंडू आता इथे कोणती धाव नसणार नाहीये, त्याच्यामुळे जेहानमान सर्व इथे कुठेतरी बॅकफुटवर आहे आणि मजगाव संघ कुठेतरी आपण म्हणूया नक्कीच फॉरवर्ड झालेला आहे, पुढे गेलेला आहे. परंतु अजून हरकत नाही, येणारी वेळ आपल्याला निश्चित सांगून देईल की कोणता संघ विजयी होतोय. तर यापुढील होणारा सामना पीपी स्पोर्ट्स न्हावे आणि नांदगाव कोलीवाडा. लगेच पहिली इनिंग संपली की लगेच दोन्ही कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पीपी स्पोर्ट्स न्हावे आणि नांदगाव कोलीवाडा कर्णधार. ही इनिंग संपली की लगेच आपण पहिली इनिंग संपली की लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर सामने आपण इथे म्हणावा लागेल आयोजकांच्या या टायमिंग प्रमाणे होत आहेत. भले कुठेतरी उशीर झाला पण संघ वेळेवर येत आहेत. आपल्याला माहिती आहे वेळेला खूप महत्व आहे. हो रुपल, नवीन फलंदाज रुपल प्रयत्न करतोय निखिलला स्ट्राईक देण्याचा, परंतु काही प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्यामुळे जरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला निखिलने तर तो नॉन स्ट्राईक एंडला फेकून निखिल धावचित होऊ शकतो, म्हणून तर निखिलला काही रिस्क इथे घेता आली नाही. पुढील चेंडू हो काय अफलातून झेल टिपलाय. इथे लॉंग हॉपच्या दिशेला क्षेत्ररक्षक एका मागोमाग इथे फलंदाज तंबूत परत आहेत. तंबूत परतताना आतापर्यंत माझे मित्र अनिकेत महाडिक सांगतोय जेहानमान सर्वे संघाचे 7 फलंदाज तंबूत परतलेले आहेत आणि धावसंख्या फक्त जेहानमान सर्वे संघाची 32.
तर खूपच बॅकफुटला आहे. निखिल एक आपण म्हणावं लागेल थोड्याशा दडपणामध्ये खेळतोय, कारण त्याच्याकडे सुद्धा इथे कोणतेही चान्सेस नाहीयेत, कारण येणारे फलंदाज एका मागोमाग आपले विकेट्स टाकताना त्याच्यामुळे निश्चितच इथे निखिलला इथे सपोर्ट मिळत नाही फलंदाजांचा. आता एक शेवटचं षटक उरलेलं आहे आणि शेवटच्या षटकांचा जास्तीत जास्त सामना निखिलच करेल, कारण त्याच्याकडे हे सुद्धा दुसरं कोणतंही ऑप्शन नाही आहे. कारण बॅटिंग लाईन बघितली आतापर्यंत 7 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. 32 धावसंख्या, जहानमान सर्वे संघाची धावसंख्या 32 झालेली आहे. 7 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. आता गोलंदाज येतोय. या इनिंगचं शेवटचं षटक आहे आणि वैयक्तिक परागचं हे पहिलं षटक. पराग सुद्धा एक ऑलराऊंडर आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी. नवीन फलंदाज सिद्धेश गेलेला आहे. सिद्धेश सुद्धा एक युवा खेळाडू आहे आणि आपल्या जहानमान सर्वे संघाकडून रिप्रेझेंट करतो. तर पराग पहिला चेंडू घेऊन येतोय. सिद्धेशसाठी चेंडू सोडून दिला. पारखला पाहिलं पंचांनी, ते वाईट घोषित केला. लेग स्टंपचा खूपच चेंडू बाहेर जाऊन पंचांनी पनिशमेंट दिलेली आहे परागला. 1 धावानं जहानमान सर्वे संघ सरसावतोय पुढे. 33 धावसंख्या. हो आता बाकी कनेक्ट झाला व्यवस्थित, परंतु इथे सुद्धा डाव फसलाय सिद्धेशचा. सरळ चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला, जो क्षेत्ररक्षक आहे सॉरी लंगांच्या दिशेला, त्या क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता 8वा फलंदाज इथे बाद होतोय सिद्धेशच्या रूपामध्ये. साहिल जातोय, एक युवा खेळाडू, एक युवा फलंदाज जहानमान सर्वे संघाचा. होम ग्राउंड आहे, परंतु आज कुठेतरी प्रयत्न करताना परंतु फलंदाज डगमगताना दिसत आहेत. निखिल शेवटच्या क्षणापर्यंत आपलं विकेट राखून आहे. धावसंख्या 33 झालेली आहे आणि 33 धावसंख्या ही 4 षटकांमध्ये अतिशय पाहायला गेला तर लोअर स्कोरिंग आहे हा. तर इथे कुठेतरी एक गिअर चेंज करून निखिलला 2-3 षटकार खेचावा लागतील, परंतु पराग सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. एक आक्रमक रणनीती आखेल निश्चित निखिल परागच्या समोर. हा काय उंच गेला फटका. हा जातोय, मी मगाशीच म्हटलं की निखिल, आणि पंचांनी त्यामध्ये नो घोषित केलाय. इथे पंचांनी परागला इथे थ्रो गोलंदाज म्हणून इथे नो घोषित केला आणि हे 6 धावा आल्या. टोटल 7 धावा आणि फ्री हिट असेल पंच. आणि लक्षात घ्या आयोजकांचे नियम आहेत आणि पंच सुद्धा. आता जो थ्रो गोलंदाज म्हणून ज्याला घोषित केलेला आहे तर तो पुढील पूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण जे पंच जे आपण बोलवलेले आहेत तर त्यांच्यामध्ये आपण बनतो कोणतीही तिथे कमतरता आपल्याला भासणार नाही. निर्णय देताना पंचांनी फ्री हिट निश्चित 9 ला फ्री हिट असणार आहे. मग तो पुढील गोलंदाज सलमान एक लक्षात घ्या. इथे जो जर पंचाने हाईट म्हणून जर घोषित केला किंवा फुल ओल स्टेप म्हणून जर घोषित केला किंवा आता जसा थ्रो म्हणून जो कोणताही कशावरही नो पंचाने घोषित केला की त्याच्यावर फ्री हिट हा निश्चित असणार आहे. तर मग आता निखिलला काही घाबरण्याची गरज नाही, कारण फ्री हिट आहे. जरी कॅच किंवा बॉल किंवा काही झालं, कशाही रूपामध्ये जरी बॉल होतोय, चेंडू जातोय तरी हरकत नाही. हो, हे निखिलने आता बाकी गिअर चेंज केला. मी मगाशीच म्हटलं होतं की निखिलचा स्वतःचा होम ग्राउंड आहे आणि जी कुठली धीम्या गतीची धावसंख्या जी होती 32-33 धावापर्यंत पोहोचला होता, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार मारले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46, कारण 33 धावसंख्या होत्या 4 षटकारपर्यंत. परागने पहिला चेंडू चांगला टाकला, त्यानंतर शेवटी कुठेतरी झेलबाद झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, निखिलकडे गेली, परंतु पंचाने थोडं ऑब्झर्वेशन केलं आणि परागला तिथे आपण बघतोय गोलंदाजी करताना आउट व्हावं लागलं, बाहेर पडावं लागलं आणि त्याचा फायदा निखिल घेतोय. जसा नवीन गोलंदाजी करण्यासाठी आलाय सलमान, त्याला सुद्धा सेट होण्याचा प्रयत्न करून दिला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला षटकार ठोकला.
इथे बाकी काय अफलातून फलंदाजी होते निखिल दार्वेकडून. येतोय तिसरा षटकार हॅट्रिक आणि इथे क्लॅपिंग आणि आपण बघतोय इथे टाळ्यांचा वर्षाव निखिलसाठी आणि फटक्यासाठी. धावसंख्या जाऊन पोचते 52. 46 + 6 52. महागडा ठरतोय इथे गोलंदाज सलमान. तर पराग निश्चित इथे गोलंदाजी जरी त्याला बाहेर काढला असेल परंतु आपल्या गोलंदाजाला साथ देताना कानमंत्र देताना की काहीतरी निखिल ज्या सेटमध्ये आणि ज्या आक्रमक रणनीतीमध्ये खेळतोय त्याला कुठेतरी धावा रोखण्यास कशा प्रकारे गोलंदाजी करावी काय व्हेरिएशन ठेवावं हे परागने निश्चित त्याला सांगितलेलं असेल. तर पुढील शेवटच्या 2 चेंडूचा सामना निखिल कशा प्रकारे करतोय. 3 चेंडूचा सामना. हा चेंडू जातो पाठीमागे बॅकवर्ड साईडला. चेंडू सुटला. चेंडू गेला पाठीमागे गेला. धावा तर आलेल्या आहेत. एक धाव आले थ्रो केलेला आहे. निखिलला थांबून ठेवलं आणि इथे बघूया हो साहिलला मानावं लागेल. भले निखिल व्यवस्थित सेफ झोन मध्ये पोहोचला परंतु निखिलचं विकेट किती इम्पॉर्टंट आहे साहिलला माहिती आहे आणि आजकाल तो आपल्या संघाकडून बरंच मॅच मध्ये खेळताना दिसतोय. पण तेवढी त्याच्याकडे बुद्धी आहे की बाबा आपला विकेट लाईन सोडू नये आणि लाईन न सोडता निखिल जोपर्यंत लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत साहिल थांबला आणि जेव्हा परागनी थ्रो केला तेव्हा त्याने बाकी लाईन सोडली आणि आत्मसमर्पण केलं. धावचीत झाला पण काही हरकत नाही. निखिल एक सेट बॅट्समन आहे. शेवटची जोडी आहे. शेवटचा फलंदाज आहे. 9 विकेट्स आतापर्यंत गेले जयमान सर्वे संघाचे. अजून 3 चेंडू बाकी. काय शॉट मारलाय आणि मी मगाशीच म्हटलंय निखिल जर शेवटपर्यंत थांबतोय तर पूर्णपणे समीकरण बदलणार आहे धावसंख्येचं. धावसंख्या 6 ने पोहोचली. धावसंख्या होते 60. प्रत्येक षटकारास मिलिंद माडिक यांकडून मगाशीच मी अनाउन्स केलं होतं प्रत्येक षटकारास 100 रुपये आहेत. निखिलने इथे पूर्णपणे षटकारांचा पाऊस पाडलेला आहे. काय फटका मारलाय निखिलने. काय जबरदस्त हाणलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 धावसंख्या. इथे पाठीमागे जातोय फाईन लेगला दिसेला स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग दिसेला हा चेंडू जातोय गेला सरळ चौकाराच्या रूपामध्ये चेंडूने रूप धारण केलंय आणि चौकाराच्या मर्यादेत धावसंख्येत भर होऊन धावसंख्या जाऊन पोहोचतीये जयमान सर्वे संघाची 64. 64. एक चेंडू बाकी. पंचाने वाईट घोषित केला. इथे दडपण वाढत चाललंय गोलंदाजांवर. सलमानवर दडपण वाढलेलं आहे कारण निखिलने सलमानला अतिशय महागडं आणि एक्सपान्सिव्ह ठरण्यात मदत केली आहे गोलंदाजीमध्ये निखिलने षटकाराच्या रूपानं. पुन्हा एक शेवटचा चेंडू. काय शॉट मारलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी सलमान एक्सपान्सिव्ह ठरलाय कारण परागने सुरुवात केली होती 5वा षटक टाकण्याची परंतु कुठेतरी तिथे थोडासा पंचाना परागला थ्रो मध्ये बाहेर काढावं लागलं परंतु काही हरकत नाही असं मानलं. सलमानला गोलंदाजी करण्यासाठी पुढे केलं परंतु तिथे सपशेल अपयशी ठरला आणि धावा दिलेल्या आहेत टोटल गोलंदाजाने 14 चेंडूत 41 धावांचं इथे वैयक्तिक धावा ठोकतोय निखिल धारवे. 14 चेंडू मध्ये 41 धावा. धावसंख्या झालेल्या आहेत जयमान सर्वे संघाच्या पहिल्या इनिंग मध्ये 71 धावा. 72 धावांचं एक मोठं लक्ष इथे जेनाब 11 मजगाव संघासमोर 71 धावा काढल्या. 72 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलंय आणि ते कशा प्रकारे चेस करतोय. चेस व्हायला गेला तर हा पिच जो असा आहे सहजरित्या षटकार आणि चौकार येतात आणि त्याचा फायदा फलंदाज घेतात. तर फलंदाज जरा पुढील होणारा सामना मगाशीच मी अनाउन्स केलं होतं
राजेश महाडिक यांकडून निखिल धारवेच्या या फलंदाजीसाठी षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, वैयक्तिक पारितोषिक आलेलं आहे निखिल धारवे राजेश महाडिक यांकडून, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत काशीद यांकडून. चला पुढील होणारा सामना संघ कर्णधार पीपी स्पोर्ट्स न्हावे आणि नांदगाव कोलीवाडा यांच्या दरम्यान पुढील सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पीपी स्पोर्ट्स न्हावे विरुद्ध नांदगाव कोलीवाडा. तर इथे काय आपण काय सांगाल या पहिल्या इनिंग बद्दल? कारण पहिल्या इनिंग मध्ये जी धीमी सुरुवात होती, 3 षटकांपर्यंत जी धावसंख्या होती फक्त 33, नंतर जो गिअर चेंज केलाय 12 चेंडूंमध्ये ज्या पुढील धावा ज्या आल्यात आणि जे टार्गेट ठेवलंय 70 धावांचं 72 धावांचं, तर याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे ती निखिलची. कारण निखिलला माहित होतं एका मागोमाग फलंदाज बाद होत होते, तरी सुद्धा निखिलने हार मानली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपली विकेट राखून ठेवली आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलून घेतला निखिलने. शेवटचा कमजोर गोलंदाज सलमान त्याला चांगल्या प्रकारे फलंदाजी करून फटकेबाजी करून आपल्या संघाला 71 धावांपर्यंत मजल मारून दिली, नेऊन ठेवलं. धाव फलकावर धावा बनवल्या, 71 धावा बनवल्या आणि 72 धावांचं लक्ष इथे जैनाब 11 मजगाव संघासमोर ठेवलं. तर जैनाब 11 मजगाव संघाचा एक आक्रमक फलंदाज पराग आणि इथे त्याला साथ देईल रिहान सुद्धा एक चांगला एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, पण आज पाहिलं नाही. आज या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केली नाही, परंतु फलंदाजी कशा प्रकारे करेल ही येणारी वेळ सांगेल. कारण मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे या दोन्ही खेळाडूंना, दोन्ही फलंदाजांना. ज्या अर्थी रिहान पराग सोबत गेलाय म्हणजे कुठेतरी बॅटिंग मध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असेल आजकाल प्रॅक्टिस मध्ये, त्याच्यामुळे निश्चित त्याच्यावर भार सोपवलेला आहे. पराग सोबत सलामीसाठी परागला साथ देण्यासाठी रेहान आहे. तर पराग आणि रेहान अशी सलामीची जोडी जैनाब 11 मजगाव संघाकडून. तर आपल्या सर्वांना माहित आहे गरमीचे दिवस चालू झालेले आहेत. होळी संपल्यानंतर गरमी चालू होते आणि आपण सर्व इथे आता ज्या मैदानात जी स्पर्धा पाहतोय, पण अतिशय उष्ण अशा वाऱ्यांचं आगमन होताना एप्रिल मे पर्यंत गरमी चालणार आणि जून महिना जसा येतोय त्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा पूर्ण भारतभर पुन्हा एकदा आपल्याला हा पंचाने इशारा दिलाय की इथे सामन्याला सुरुवात होते. लेट्स बिगिन प्ले. तर हो काय शॉट मारलाय आणि इथे आपण बघतोय परागने असं वाटलं की एक सन्मानपूर्वक फटका मारून किंवा एक स्लो गतीची सुरुवात करून, परंतु तसं नाही. आक्रमक रणनीती पहिल्या चेंडूपासून इथे आखलेली आहे परागने. नांदगाव कोलीवाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. पीपी स्पोर्ट्स न्हावे संघाचा कर्णधार कुठे असेल त्वरित यायचा आहे नाणेफेकीसाठी. कृपया करून पीपी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पुढील चेंडू. हो काय शॉट, फटका मारलाय पुन्हा एकदा परागच्या बॅट मधून येतोय हा थर्ड मॅनच्या दिशेला चौकार, सलग 2 चौकार. आणि इथे गोलंदाज निखिल एक चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. निखिलने फलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी सुद्धा केली, परंतु इथे कुठेतरी गोलंदाजी करताना 2 चौकार देतोय, 8 धावा देतोय. तर निखिलला काहीतरी करावं लागेल. पराग सारख्या फलंदाजाला धावा रोखण्यास कुठेतरी इथे व्हेरिएशन करावं लागेल गोलंदाजीमध्ये. कारण परागचा विकेट जर इथे घेतला तर
कुठेतरी चित्र बदलेल, परंतु पराग काही आपल्या बॅट मधून धावा घेण्यास स्वतःला रोखू शकत नाही. पंचांनी हात वर केलेले आहेत आणि षटकाराचा इशारा दिलाय. तर 6 धावानं मोठी धावसंख्या पोहोचते. जैनाब 11 मजगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 3 चेंडूंमध्ये. निखिल महागडा ठरतोय आणि परागने जी आक्रमक रणनीती आखलेली आहे, स्वतःला झोकून दिलंय आपल्या फलंदाजीमध्ये. चांगली सुरुवात. कर्णधार शेवटचा कॉल आहे पीपी स्पोर्ट्स नावे संघाच्या कर्णधाराला. व्हॉट अ शॉट पराग. निखिल इथे अपयशी ठरतोय. काय परागची रणनीती इथे आलाय. ओके, नावे संघाचा सुद्धा कर्णधार आलाय आणि नांदगाव कोलीवाडा संघाचा कर्णधार. तर नाणेफेकी करून घ्यायची आहे. बघा, सर्वांना वेळेवर आपल्या लॉट सुद्धा दिलेले आहेत आयोजकाने आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळे वेळेवर सामने करायचे आहेत. कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्राप्ती लाईव्ह आपण सर्व हे सामने पाहत आहोत आणि कुठे आयोजकांना वेळेचा कुठल्याही प्रकारचा अभाव होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक टीमला कॉल करतोय की नाणेफेकी करून घ्या, तुमच्या संघाला लवकर बोलून घ्या. व्हॉट अ शॉट. इथे ग्राउंड शॉट मारताना तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अनिश कडून. खरोखर इथे स्वतःला झोकून द्यावा लागेल खेळाडूंना, सर्व खेळाडूंना. निखिलला साथ द्यावी लागेल. पूर्ण संघाच्या खेळाडूंना इथे आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पण तेवढाच फरक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पीपी स्पोर्ट्स नावे नांदगाव कोलीवाडा. ओहो, इथे चेंडू पाठीमागे जातोय. पंचांच्या इशाऱ्यापर्यंत धावा किती येतात. पंचांनी लेग बायच्या रूपात 1 धाव घोषित केली आहे. अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका अखेरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जैनाब 11 मजगाव संघ 2 चौकार 2 षटकारांसह परागच्या बॅटमधून जे आले होते पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभारतोय. गजानन खेडेकर नाणेफेकीचं कौल उडवताना. धाव संख्या झालेली आहे 21 धाव संख्या. 72 धावांचा पाठलाग नाणेफेकीचं कौल उडवलं गेलंय. जयनमान सॉरी उडवलं जातंय. गजानन खेडेगे यांच्या हस्ते कौल उडवलं गेलंय. टॉस उडवलं गेलंय. कोणाच्या बाजूने. पीपी स्पोर्ट नावेच्या बाजूने नाणेफेकीचं कौल गेलंय. प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे. दोन्ही कर्णधार तुम्ही प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची पटापट, कारण आपल्याला अपडेट द्यावं लागतं. युट्यूबच्या माध्यमातून ह्या स्पर्धा चालू आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली नावं काय ती द्यायची आहेत. नंतर मग असं हास्य नको व्हायला. जैनाब 11 मजगाव संघाचा फलंदाज पराग खोत आणि परागला सुद्धा माहित आहे आपलं विकेट किती महत्वाचं आहे आणि ते राज नक्कीच प्रयत्न करेल परागला तंबूत परतवण्यासाठी. राज येतोय. ओहो, काय शॉट मारला परागच्या बॅटमधून. हा काय शॉट, क्लास शॉट. लॉंगऑफच्या दिशेला कणकणी षटकार परागच्या बॅटमध्ये येतोय आणि 6 धावानं पुन्हा एकदा जैनाब 11 मजगाव संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावसंख्या. पहिल्या षटकात निखिल 21 धावा दिल्या. कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आलं आणि तेवढं चांगला प्रोत्साहन देतो निखिल राजला. काय शॉट मारलाय, काय बोलायचं. आज कसा वाटते की परागचा दिवस आहे की काय. हा जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खणखणी षटकार परागच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी इथे पाहायला मिळते. एका मागोमाग सुंदर असे फटके पाहायला मिळत आहेत. काय जोरदार हल्ला चढवलाय इथे. काही स्वतःला सुद्धा त्यांनी रोखलेलं नाहीये, कंट्रोल करू शकत नाही. षटकार चौकारामध्ये इथे आपण पाहतोय की फलंदाजी करताना पराग खोत. राजला सुद्धा त्याच प्रकारचं आपण बघतो पनिशमेंट देताना षटकार आणि चौकाराच्या रूपामध्ये. 6 धावानं धावसंख्या जोरदार वाढते. जैनाब 11 धावसंख्या मजगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
33. इथे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन बघतोय परागसाठी थोडासा चेंज केलं. प्रणित गेलाय, जो मिड ऑफला होता त्याला प्रणितला आता आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकललेला आहे. हो हो, हा 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 हा, मेन महत्वाचा खेळाडू पराग सारखा एक आक्रमक फलंदाज. मी मागाशीच म्हटलं होतं राज प्रयत्न करेल परागला तंबूत परतवण्याचा, आणि पराग कुठेतरी निराश झालं या फटका मारल्यानंतर. परागच्या बॅटला हा चेंडू कनेक्ट झाला नाही. कव्हर पॉइंटला खेळाडू उभा केला होता आणि त्या खेळाडूने बरोबर बरोबर तंबूत परतवलं. झेलच्या रूपामध्ये फलंदाज परागला तंबूत परतवलेला आहे. आणि कुठेतरी हॅपीनेस पण आपण बघतोय निखिल आणि सर्व खेळाडूंकडे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. नवीन फलंदाज जातोय अरबाज, पण काही हरकत नाही, परागने आपलं काम चोख निभावलंय. दुसऱ्या षटकामध्ये 33 धावा झाल्यात आणि दुसरं षटक अजून चालू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. बरोबर, तिसऱ्या चेंडूवर राजने बाद केली आणि धावसंख्या झालेली 33. अजून पुढील 3 षटक येणं बाकी आहेत. अजून हा दुसरा षटक चालू आहे. त्याच्यामुळे रिहान आणि अरबाज असे जे आता 2 फलंदाज मैदानात आहेत, आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी आपले विकेट्स किती महत्वाचे आहेत हे त्यांनी दोघांनाही माहिती असेल, समजलं असेल. परंतु इथे राज आणि निखिल यांचा प्रयत्न असेल ही जोडी कशी फोडायची, यांना बाद कसं करायचं, हे निश्चितच निखिलने आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये सेट केलं असेल, आखलेलं असेल. पुढील चेंडू राज, हो हो, पंचांनी नो घोषित केलाय, पंचांनी नो घोषित केलाय. काय कारण इथे पंचांचे जे निर्णय आहेत मगाचपासून मी पाहतोय, कारण इथून ज्या अर्थी यांना एवढं लांबून बोलवलेलं आहे. आणि असं नाही कारण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये हे पंच म्हणून असतात, तर इथे कुठलाही नो डाऊट पंचांनी नो घोषित केलाय. फ्री हिट असणार आहे, याच्यामुळे सेफ झोन मध्ये पोहोचलाय फलंदाज. इथे बाद जरी झाला तरी तो सेफ झोन मध्ये असणार आहे. काय फटका मारलाय, चेंडू उंच गेलाय. फ्रीड असल्यामुळे हा चेंडू फलंदाज सेफ मध्ये आहे, परंतु काही हरकत नाही. या फलंदाजाने 2 धावा घेण्यास स्वतःला रोखू शकले नाही. 2 धावा येत आहेत जैनाब 11 मजगाव संघाला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होतीये 36 धावसंख्या. 72 धावांचं पाठलाग करताना, डोंगर गाठत असताना अजून 36 धावा येणं बाकी आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. अर्ध्या धावसंख्या झालेल्या आहेत. अर्ध्या धावसंख्या अजून मिळवणं गरजेचे आहेत. हो हो, आता काय शॉट मारलाय, क्लास शॉट. प्रणीतची चांगली फिल्डिंग. प्रणीतचं काय क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात प्रणीतने, कारण इथे आउटफील्ड खराब असताना प्रणीतने स्वतःला झोकून दिलं. 3 धावा आपल्या संघासाठी रोखून दिल्या, खूप महत्वाच्या धावा. विलास मोरे कुठे असतील तर आपण स्टेजवर यायचं आहे. विलास मोरे. तर इथे तगडी अशी झुंज देताना जानमान सर्वे संघ. हो, रिहानचा काय फटका आहे आपण बघतोय, कार्पेटच्या सहाय्याने मारलाय लॉंगऑफच्या दिशेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो केला जातोय, बाद होऊ शकतो, परंतु इथे सेफ झोन मध्ये पोहोचलाय फलंदाज अरबाज. तर इथे दोन्ही संघ आपल्या संघाला पुढील स्थान टिकून ठेवण्यासाठी, राखून ठेवण्यासाठी, पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर जैनाब 11 मजगाव संघाची 39 धावसंख्या. धाव फलकार लागतायत. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता उर्वरित 18 चेंडूंमध्ये. म्हणजे 18 चेंडूमध्ये 3 षटक आणि 33 धावा. पुन्हा एकदा बघूया रणनीती कशा प्रकारे असेल जानमान सर्वे संघाची. तर निखिल पहिल्या षटकात 21 धावा या परागने ठोकल्या होत्या. त्यानंतर निखिल लाही माहित आहे पराग सारखा महत्वाचा खेळाडू तंबूत परतलाय, म्हणजे पुन्हा स्वतःकडे तिसरं षटक स्वतः घेऊन येतोय. निखिल धारवे संघाचा कर्णधार आहे आणि आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी आपण बघतोय खेळाडू सुद्धा तयार आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. भव्य अशी स्पर्धा, 1 लाख पारितोषिक आहे, लक्षात घ्या. आपल्या या 2022 मधल्या आपल्या या ग्रामपंचायत काशीद मधली मोठी टुर्नामेंट आहे. राधाकृष्ण ग्रामस्थ मंडळ चिकणे आयोजित ही स्पर्धा आहे. द्वितीय पारितोषिक आहे 50,000. तर पुढील षटक
हो, काय शॉट, काय चेंडू टाकलाय, गुडलेन प्रकारचा चेंडू, चेंडूला उचली नाही, काय नाही, चेंडू खाली राहिला आणि तो सरळ क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक राजच्या हातामध्ये. जिंकण्यासाठी 18 चेंडूची 33, 18 चेंडू मध्ये 33 धावा. इथे एक चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या षटकातील. आता 17 चेंडू 33 धावा. काय चेंडू टाकलाय, परंतु पंचांनी ते दंड ठोठावलाय. दंड ठोठवलेला पंच दोन्ही हात फैलावून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धाव फलका लागते 40. आता जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. 32 धावा अजून जिंकण्यासाठी, उर्वरित 17 चेंडू. अरबाज बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. ओहो, इथे मला वाटतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तटून देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न. निश्चित आपण बघतोय बाउंड्रीच्या बाहेरून त्याचा संघ जो आहे त्याला थोडंसं प्रोत्साहन देताना सांगताना की कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारचे फटके मारायला पाहिजे. चेंडू टाकल्यानंतर आपण अरबाज थोडासा डळमळतोय, कारण त्याला माहित आहे एक एक असा अष्टपैलू खेळाडू आणि जो आज गाजतोय आपला या लोकल मुरुड तालुक्यामध्ये असा निखिल एक गोलंदाज आहे. आहा, काय शॉट मारला, कार्पेटच्या सहाय्याने लॉंगअपच्या दिशेला ढकलून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि असे क्षेत्ररक्षण जर सर्व संघाकडून झालं तर हिते बाकी अय्यान मजगाव संघाला, सॉरी जैनाब 11 मजगाव संघाला कुठेतरी खडतर प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. निखिलचा पुढील पुन्हा एकदा चेंडू पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. आता बाकी रिहानने चांगला प्रतिसाद दिलाय. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण अनिश कडून हे ते पॉइंटच्या दिशेला होतंय, डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेला. तर चांगलं क्षेत्ररक्षण होऊन एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होऊन अरबाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येताना. धावसंख्या 42 होतीये. हा काय चेंडू होता, काय चेंडू होता. होईना होईना चाललं होतं, रनआउट होऊ शकतो, धावचीत होऊ शकतो. खराब थ्रो, थोडासा खराब कलेक्शन निखिल कडून पाहायला मिळालं, त्याच्यामुळे सेफ झोन मध्ये पोहोचतोय. नाहीतर रिहान बाद झाला असता धावचीत रूपामध्ये, परंतु काही हरकत नाही. इथे कुठेतरी आपण म्हणावं की जीवदान मिळालं रिहानला. तर निखिलचा या कोठ्यातील शेवटचा एक चेंडू आहे ना बाकी. नांदगाव कोलिवाडा आपण प्लेइंग 11 जी काय लिस्ट आहे ती पाठवा, तरी ते अपडेट करावं लागतं. उंच गेला चेंडू, पंचानी नो घोषित केलाय, पंचानी नो घोषित केलाय, त्याच्यामुळे सेफ आहे कारण खूप उंच होता. थ्रो. तर इथे निखिल थोडासा नाराज असेल निश्चित, कारण पंच जे आहेत निश्चित मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स पाहतला. आम्ही सांगतो इथे अपडेट, स्कोर अपडेट देतोच राहतोय. धाव संख्या होतीये 44 धाव संख्या. तर निखिल थोडा निराश नाराज असेल, परंतु पंच जे आहेत तर आपण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. 13 चेंडू आणि ओके ओके. तर निखिल आपण आणि आपण सर्व संघांना माहित आहे जे पंच बोलत आयोजकाने, कारण आपल्याला कोणत्याही प्रकारचा आयोजकांना दबाव नकोय. आणि आतापर्यंत जे निर्णय आहेत, एक पंच जे आहेत कल्याण शहापूर आणि एक पंच आहेत मुंबई. तर इथे धाव संख्या होते 44. जिंकण्यासाठी चेंडू किती झाले, एक चेंडू आहे ना. 13 चेंडू 28 धावा, 13 चेंडू 28 धावा, 72 धावांचं लक्ष काढणे. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. रिहान तर रिहान सेफ झोन मध्ये असेल. प्रणित आता आलेला आहे नवीन, तर रिप्लेस आपण म्हणावं लागेल निखिल. रिप्लेस निखिल म्हणजे इथे जो गोलंदाज येतोय प्रणित.
पंच पुन्हा एकदा दंड ठोठावताना वाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळाली, धावसंख्या 45. तर आता निखिलला असं माइंडसेट करावं लागेल आपल्या संघाला जिंकण्यासाठी, जे गोलंदाज पुढील येतील ते निखिलला आता बाकी त्यांना काहीतरी कान मंत्र देऊन या फलंदाजीची ही जी जोडी जी आहे ती फोडावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन प्रकारचा चेंडू, काय झेल, फ्री हिट आहे कारण कंटिन्यू फ्री हिट आहे. पंच फलंदाज सेफ आहे ना? ओके ओके ओके, कारण वाईट होता आणि त्याच्या आधी फ्री हिट होता त्याच्यामुळे तो कंटिन्यू राहिला. ओके ओके. तर आता तिसरं षटक ही संपलं, धावसंख्या होते 46. 12 चेंडू 26 धावा, 12 चेंडू 26. सरोज नवीन गोलंदाज, सरोज 12 चेंडू 26 धावा. सरोज हा एक असा खेळाडू आहे की 6 चेंडू 6 धावा जरी असल्या तरी आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो. एवढं टॅलेंट त्याच्याकडे आहे, तेवढं खासियत त्याच्याकडे आहे. आणि तोच आजचा जे प्रयत्न त्याचा तेच असेल की आता 12 चेंडू 26 धावा ज्या आहेत हे त्याच्यासाठी कुठेतरी आपण म्हणूया की एक प्लस पॉइंट आहे की धावसंख्या मोठी आहे चेस करण्यासाठी. तर इथे आपण जर धावा रोखल्या तर पुढील येणारा गोलंदाज असेल त्याच्यावरचं दडपण पूर्णपणे निघून जाणारे हटणार आहे. पण इथे ह्या सरोजचा हा षटक खूप महत्वाचा आहे. सरोजचा हा षटक महत्वाचा आहे, चौथा षटक महत्वाचा आहे. काय यॉर्कर टाकला, खूप सुरेख चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेट. हो 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 हो, पंचाने इथे बाद केलंय, धावशीत बाद झाला रिहान. दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या धावावर रिहान बाद होतोय. आणि मगाशीच म्हटलं होतं निखिलला जरी इथे या टुर्नामेंट मधून जरी बाहेर पडावं लागेल गोलंदाजीमध्ये तरी हरकत नाही, कारण निखिलकडे फलंदाजी अफलातून आहे आणि गोलंदाज सुद्धा सुरेख आहे. चांगले चांगले गोलंदाज आहेत निखिलला साथ देण्यासाठी, काही हरकत नाही निखिल. तर तेवढाच इथे जैनाब 11 मजगाव संघाच्या परागला सुद्धा आता इथे फलंदाजांना कान मंत्र द्यावा लागेल. आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी तौफिकला काहीतरी करावं लागेल आणि आरभाटला सुद्धा करावं लागेल. बघूया कोण जिंकतो इथे, जैनाब 11 मजगाव संघ की जयनमान सर्वे संघ. दोनही संघ इथे बलाढ्य आहेत आणि आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी 100% श्रेय इथे आपण बघतोय त्यांच्याकडून कामगिरी होतीये. कुठेतरी फलंदाज अपयशी ठरले जयनमान सर्वे संघाचे, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे एक सुरेख झाली आतापर्यंत तरी जयनमान सर्वे संघाची. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 25 धावा. तर डीजे विशाल आज आपण पाहतोय की आज आमच्या गावात आज त्याला इथे ओहो तौफिकच्या बॅट मधून अफलातून येतोय, लॉंग ऑनला जातोय, खणखणी षटकार. पंचांनी दोन्ही हात फैलावून उंच करून आम्हाला इशारा दिला, षटकार जातोय. मी मगाशीच म्हटलं होतं की सरोजचं हे षटक खूप महत्वाचं आहे. सरोज जर धावा रोखतोय निखिल कानमंत्र देताना, कारण निखिल अजूनही प्रोत्साहन देतोय सरोजला, काही हरकत नाही. तुझ्याकडून विकेट्स येणं खूप महत्वाचे, धावा रोखणं खूप महत्वाचे, कारण पुढील येणारा जो गोलंदाज असणार आहे तो नवीन असणार आहे. त्याच्यावरचं दडपण हटवायचं असेल तर सरोजला ह्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. परंतु इथे फलंदाज एका मागोमाग आपण पाहायला गेला तर जैनाब 11 मजगा संघाचे यशस्वी ठरताना तौफिकच्या बॅट मधून खणखणी षटकार आला. हो काय जबरदस्त इथे कमबॅक करताना सरोज, जसं पाहिलं तौफिक ओव्हर पिचला खेळतोय, शॉर्ट ऑफ लेनला खेळतोय, थोडासा गुडल्या प्रकारचा चेंडू ठेवला. चेंडूला आपण बघतोय कुठल्या प्रकारची उंची नव्हती, चेंडू इनर एजला लागून चेंडू पाठीमागे गेला. निखिलने चेंडू अडवला आणि धावसंख्या इथे कोणतीही दिलेली नाही. तर इथे धावा दिलेली नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू निघतोय. पुढील चेंडू सरोजचा, काय चेंडू आहे आपण बघतोय, काय कनेक्ट झाला चेंडू आणि 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 षटकार. असं वाटत होतं की झेल जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला शेवटी पुढे चित्र पलटलं. चेंडू गेला सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. काय कनेक्ट झाला, बॉटम एजला चेंडू लागला, शेवटच्या एकदम थराला चेंडू लागला आणि तौफिकच्या बॅट मधून उंच आणि उंच भरारी घेऊन चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी गेला आणि 6 धावांना पुन्हा एकदा जैनाब 11 मजगाव संघ पोहोचलेला आहे. 59-72 धावांचं लक्ष गाठत असताना
आणि आता आम्हाला सांगतायत इथे 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. इथे सरोज सारखा एक चांगला गोलंदाज आतापर्यंत मी पाहिलंय की सरोजचं खूप चांगलं परफॉर्मन्स राहिलंय गोलंदाजीमध्ये, परंतु स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःचा अपयशी ठरतोय सरोज. परंतु काही हरकत नाही, क्रिकेट असा अनिश्चितीचा खेळ असल्यामुळे सांगता येत नाही. ओ हो, काय चेंडू, काय चेंडू, पंचांनी नो नाही. इथे चोरटी धाव काढलेली आहे. पंचांनी 2 धावा आणि +1 टोटल 3 धावा जॉईंट होतील जैना पिलन मजगाव संघाला. धावसंख्या होते माझ्या स्कोरर अनिकेत महाडिक सांगतायत 62, कारण 2 धावा काढल्या आणि +9 टोटल 3 धावा मिळाल्या. 59 + 3 62. आता जिंकण्यासाठी उर्वरित फक्त 8 चेंडू 10 धावांची गरज. 9 चेंडू की 8 ना 8 चेंडूत 10 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. तौफिक आणि अरबाज आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी काय प्रयत्न करताय. जसं पाहिलं की 1 धाव होती, दुसऱ्या धावाचं रूपांतर कसं करावं, चोरटी धाव घेतली. पुढील चेंडू सरोजचा. हो हो, काय चेंडू टाकला, जोरदार अपील, जोरदार अपील, जोरदार अपील. फ्री हिट होता सरोज, पण खरोखर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. फ्री हिट होता, अपील केली, परंतु प्रतिसाद इथे दाद मिळाली नाही, कारण फ्री हिट होता. त्याच्यामुळे सेफ झोन मध्ये आहे तौफिक. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धावा. अहो, काय शॉट मारलाय, काय क्लासिक शॉट मारलाय. लॉंग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय खणखणीत षटकार तौफिकच्या बॅट मधून निघालेला आहे आणि पूर्णपणे आपण बघतोय की दडपण पूर्णपणे हटवलं हा षटकार मारल्यानंतर. आता जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता उरलेली आहे, कारण जिंकण्यासाठी फक्त धावा पाहिजे 4 धावा पाहिजे आणि अजून मला वाटतं 1 षटक येणं बाकी. 6 चेंडू 4 धावा. सहा चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी गणेश येतोय नवीन गोलंदाज. आता सर्वाला जर जिंकायचं असेल जर्मन सर्वे संघाला तर नशीबच त्याला साथ देईल. पण जैनाब 11 मजगाव संघ बाकी धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाज बाकी आपण चांगल्या प्रकारे कामगिरी करताना इथे दिसत आहेत. तर आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावा. बघूया निखिलचं फिल्डिंग रेस्ट्रिक्शन कसे असणार आहे. तर गणेशचा ह्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट अरबाज साठी. इथे अरबाजने एक षटकार मारून असं वाटते की आपल्या संघाला जिंकून दिलंय आणि षटकारानं आपल्या संघाला जिंकून दिलंय अरबाजनं. अशा प्रकारे जयहनुमान सर्वे संघ इथे पराभूत होतोय आणि इथे जैनाब 11 मजगाव संघ विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन पुढील फेरीतल्या सामन्यासाठी जैनाब 11 मजगाव संघाला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच बॅड लक टू जयहनुमान सर्वे संघ. कुठेतरी इथे आपण म्हणूया की गोलंदाजीमध्ये अपयशी ठरले, नाहीतर फलंदाजी सुरेख झाली निखिल धारवे. तर पीपी स्पोर्ट्स नावे काय काय तुमचा निर्णय काय हो. चला आणि कृपया विनंती करतो सगळे 11चे 11 खेळाडू आपण इथे आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पवेलियन मध्ये ज्यावेळी खेळायला जाल